नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, काळे केस या पाठात पुन्हा एकदा तुमचे स्वागत। आज आपण कुमार भारती पाठ्यपुस्तकातील धडा क्रमांक 14 अभ्यासणार आहोत आणि या धड्याचा हा सेशन क्रमांक 3 आहे। यापूर्वीच्या पाठाच्या भागामध्ये आपण लेखकांच्या काळे असलेल्या केसांबद्दल इतरांना जो काही प्रश्न पडला होता त्या प्रश्नाचं उत्तर लेखकाने कशा रीतीने दिलेलं आहे ते आपण अभ्यासलेलं आहे। आता लेखकाच्या मनामध्ये प्रश्न निर्माण झालेला आहे की लेखकाला जर कोणी विचारलं की तुमची विचार करण्याची वेळ कोणती, तर आता ह्या प्रश्नाचं उत्तर लेखक आपल्याला काय देत आहेत ते आपण प्रत्यक्ष पाठाच्या परिच्छेदामधून अभ्यासूया। चला तर सगळ्यांनी पाठ्यपुस्तक काढायचं आहे। पाठाच्या पुढच्या परिच्छेदामध्ये लेखक म्हणतात की जर एखाद्याने मला येऊन विचारलं की तुमची विचार करायची वेळ कोणती, तर माझं उत्तर काय असेल? माझी विचार करण्याची वेळ कोणती? विचार करण्यासारखा प्रश्न आहे खरा, हा प्रश्न टाळता येण्यासारखा नाही, याचा एकदा निकाल लावलाच पाहिजे। आता लेखक म्हणतात की मला जो कोणी परिचयाचा गृहस्थ वगैरे मित्र वगैरे मिळायचा तर तो नेहमी मला केसांबद्दल प्रश्न विचारायचा आणि त्या प्रश्नाचं मी उत्तर दिलं किंवा नाही दिलं काही फरक पडत नव्हता। तो कधी कधी तो प्रश्नाचं उत्तर मी टाळत होतो, म्हणजेच तो विषय टाळता येण्यासारखा होता। परंतु आता लेखक म्हणतात की माझी विचार करण्याची वेळ कोणती, हा जो प्रश्न आहे तो लेखकाला स्वतःलाच पडला होता आणि हा प्रश्न कसा होता, खरा होता। म्हणून लेखक म्हणतात की ह्या प्रश्नाचं उत्तर मला शोधावंच लागणार आहे, कारण की हा प्रश्न काही टाळता येण्यासारखा नाही, कारण की तो सारखा माझ्या मनालाच पडलेला प्रश्न आहे आणि जोपर्यंत त्याचं उत्तर मला सापडत नाही तोपर्यंत माझं मन काय शांत होणार नाही। या निश्चयानं मी स्वतः बरेच दिवस निरीक्षण केलं आणि आता मी निकाल लावलेला आहे। मग आता बरेच दिवस झाले लेखकाने ह्या प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी स्वतःच काही दिवसां आपल्याबरोबर स्वतः आत्मपरीक्षण केलेलं आहे आणि लेखक म्हणतात की आता ह्या आत्मपरीक्षण केल्यानंतर मला ह्या प्रश्नाचं उत्तर गवसलेलं आहे, म्हणजे सापडलेलं आहे। माझं उत्तर तयार आहे। उत्तर थोडंसं चमत्कारिक आहे पण ते तुम्हाला सांगायला हरकत नाही। मात्र माझी विचार करण्याची वेळ कोणती असं मला विचारू नका, कारण अमुकच वेळी नव्हे तर सदा सर्व काळ मी विचार करत असतो। आता बघा, लेखक जे असतात ते कृतिशील असतात, कल्पनाशील असतात, त्यांना नेहमी काही ना काही साहित्य लिहायचं असतं। साहित्य लिहत असताना त्यांना वेगवेगळ्या प्रकारचे छान असे विचार करणं गरजेचं असतं। आता लेखक किंवा साहित्यकारांची एक वेगळी गोष्ट सोडली, त्यांच्यामध्ये कल्पकशीलता असते, त्यामुळे वेगवेगळ्या प्रकारचे ते विचार करत असतात। पण आमच्यासारखे जे सर्वसामान्य लोक असतात त्यांचं असं कधी होतं का की आपल्या डोक्यामध्ये कसले विचारच येत नाही? असं कधी होतं का? नाही। तर सर्वसामान्य मनुष्य प्राणी, जो कोणी मनुष्य प्राणी आहे, सजीव आहे, ज्याला बुद्धी आहे, अशा बुद्धिजीवी प्रत्येक प्राण्याचं मनामध्ये सतत असे विचार चालूच असतात। म्हणजे विचार ही सतत चालणारी प्रक्रिया आहे। विचार करण्याची अशी निश्चित वेळ, निश्चित काळ, निश्चित दिवस, निश्चित वार असं काहीच नसतं। म्हणजे प्रत्येक वेळी निरंतर चालणारी ही विचार करणं ही एक कृतिशील आणि क्रियाशील गोष्ट आहे आणि याच्यामुळेच मानव संस्कृती ही कृतिशील होते किंवा क्रियाशील राहते। मग आता लेखक तर कोण आहेत? मोठे साहित्यकार आहेत आणि त्यांच्यासाठी तर विचार करणे हे अत्यंत आवश्यक गोष्ट आहे। आणि विचार ही प्रक्रिया अशी असते की ती विशिष्ट वेळी ठराविक ठिकाणीच येईल असं नाही, ती निरंतर चालणारी अशी बुद्धीची प्रक्रिया आहे। त्यामुळे लेखक म्हणतात की माझी विचार करण्याची अशी कोणती अमुक वेळ तमुक वेळ असं काही नाही, सर्व काळ मी विचारच करत असतो। लेखनाचा उद्योग करणाऱ्या माणसानं तो करायलाच हवा। नव्या नव्या कल्पनाच्या शोधात तो असतो। अर्धवट सुचलेल्या कल्पनांच्या आकृती पूर्ण करण्याचा यत्न असतो। यत्न असणे म्हणजेच प्रयत्न असणे। आता बघा, लेखक कोण आहेत? एक साहित्यकार आहेत आणि साहित्यकाराला लेखनाचा उद्योग करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला, म्हणजे मग तो कोणत्याही प्रकारचं साहित्य लिहित असेल किंवा लेखन लिहित असेल, कविता लिहित असेल, उपन्यास लिहित असेल, कादंबरी लिहित असेल, नाटक लिहित असेल किंवा छोटे मोठे प्रकारचे कोणतेही लेख लिहू दे, त्याच्यासाठी विचार करणे ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट असेल। कारण की तो जेव्हा विचार करेल तेव्हाच त्याला वेगवेगळ्या कल्पना, नवीन नवीन विचार, नवीन नवीन कल्पनांचा शोध लागेल आणि जेव्हा त्याला नवीन नवीन कल्पना सुचतील तेव्हाच ते विचार तो त्याच्या लेखनामध्ये लिहू शकतो।
आणि कधी कधी अर्धवट सुचलेल्या कल्पनेची आकृती सुद्धा तो पूर्ण करायची असेल तर त्याच्यासाठी त्याला सतत विचार करत राहणं गरजेचं असतो. आणि विचार करणे म्हणजेच हा त्याचा यत्न असतो, म्हणजेच प्रयत्न असतो. गाढ झोपेच्या घटका सोडल्या तर त्याचं मन सतत विचार करतच असतं. आता लेखक म्हणतात की जे कोणी कृतिकार असतात, साहित्यकार असतात आणि लेखक तर ते स्वतःच लेखक असल्यामुळे त्यांना सतत दिवस रात्र नवीन नवीन कल्पनांचे विचार करणे खूप गरजेचं आहे. लेखक म्हणतात की गाढ झोपेचा तो वेळ सोडला तर सतत त्यांचं मन विचारामध्येच मग्न असतं. त्याची सावली ज्याप्रमाणे त्याला कधी सोडणार नाही तद्वत तो कोणत्याही उद्योगात कसला तरी विचार करत असतो. आता लेखक म्हणतो की प्रत्येक व्यक्तीची सावली त्याला कधी सोडत नाही, तसंच त्याचा विचार सुद्धा त्याला चिटकून असतो. प्रत्येक व्यक्तीचा विचार हा त्याला चिटकून असतो की प्रत्येक सेकंदाला, प्रत्येक क्षणाला तो विचार करत असतो. मग लेखक म्हणतात की लेखक पण त्यांचं वर्णन करताना सांगत आहेत की केवळ ते जेव्हा गाढ झोपी जातात तेवढ्या वेळापुरतं काय त्यांच्या डोक्यामध्ये विचार येत नाहीत, पण ज्याप्रमाणे सावली त्यांची साथ कधी सोडत नाही त्याप्रमाणेच विचार सुद्धा कोणत्याही क्षणाला त्यांची साथ सोडत नाही. प्रत्येक कोणत्या ना कोणत्या तरी उद्योगामध्ये कसला ना कसला विचार त्यांना येतच असतो. तेव्हा माझी विचार करण्याची वेळ कोणती ते काय सांगू. माता लेखक म्हणतात की मी सततच विचार करत असतो. केवळ फक्त गाढ झोपतो त्या क्षणाला माझा थोडा काय विचार थांबलेला असेल तो थांबलेला असेल, नाहीतर दिवसाच्या प्रत्येक क्षणाला मी विचारच करत असतो. जर मला पण कोणी हा प्रश्न विचारला तर त्याला मी उत्तर काय सांगणार, कोणती वेळ सांगणार. पण विचार करण्यासाठी कोणती वेळ मला सर्वात आवडते, अगर कोणत्या वेळी सर्वात जास्त विचार मला सुचतात असा प्रश्न विचारला तर त्याचे उत्तर देता येईल. आता इथे लेखक अजून नवीन प्रश्न आपल्यासमोर मांडतात की जर विचार करण्यासाठी कोणती वेळ त्यांना सर्वात जास्त आवडते किंवा कोणत्या वेळी सर्वात जास्त त्यांना विचार सुचतात असा जर प्रश्न विचारला लेखकाला कोणी गृहस्थाने किंवा कोणी येऊन, तर त्याचं उत्तर लेखक म्हणतात की मी देऊ शकतो. माझं जे उत्तर आहे तेच इतर लेखक देतील की नाही कोणास ठाऊक. आता इथे लेखकाने असं का सांगितलेलं आहे की माझं जे उत्तर आहे तेच प्रत्येक जण देतील का, नाही. व्यक्ती तितक्या प्रकृती, प्रत्येक व्यक्तीचे वेगवेगळे स्वभाव असतात, वेगवेगळे विशेषता असतात, वेगवेगळे वैशिष्ट्य असतात. तसंच प्रत्येकाचे विचार करण्याचे सुद्धा वेगवेगळ्या पद्धती असतात. कोणाला एखाद्या व्यक्तीला जी गोष्ट आवडत असेल तीच दुसऱ्या व्यक्तीला आवडेल असं आहे का, नाही. प्रत्येकाचे व्यक्तीचे वेगवेगळ्या कल्पना असतात, वेगवेगळे विचार असतात. मला जी गोष्ट आवडते, ज्या वेळेला मला जी गोष्ट करायला आवडते त्याच वेळेला तुम्हाला ती गोष्ट आवडेल असं नाहीये. आता तुम्ही इयत्ता 10वी मध्ये आहात की नाही, पण 10वी मध्ये आहात म्हटल्यावर तुम्हाला अभ्यास करावा लागतो भरपूर. इतर इयत्तेपेक्षा तुम्हाला आता 10वीला जास्त अभ्यास करावा लागतात. पण अभ्यास करण्याची वेळ कोणती असं जर तुम्हाला विचारलं, विद्यार्थ्यांना जर तुमच्या कोणी शिक्षकांनी किंवा कोणी मोठ्या व्यक्तीने विचारलं की बाळांनो तुम्हाला कोणत्या वेळेला अभ्यास करायला आवडतं, तर प्रत्येकाचं उत्तर सेम असणार आहे का, सारखं असणार आहे का, नाही. तर कोणाकोणाला सकाळी लवकर उठून अभ्यास करायला आवडतो, कोणाला दुपारी अभ्यास करायला आवडतो, कोणाला संध्याकाळी अभ्यास करायला आवडतं, तर कोणाला रात्री जागरण करून अभ्यास करायला आवडतं, तर कोणाला रात्री जागरण वगैरे काही जमत नाही, ते दिवसभर ठराविक वेळेला अभ्यास करतात. मग त्याच्या पाठीमागची प्रत्येकाची कारणं पण वेगळी असतात. कोणाला सकाळी लवकर उठून अभ्यास करायला आवडतं का, कारण की सकाळी मन आणि बुद्धी कशी असते, फ्रेश असते. कोणाला शाळेत जे काही शिकवलेलं असतं ते शाळेतून शिकून आल्यानंतर डायरेक्ट दुपारी लगेच तर शाळेत शिकवलेला अभ्यास दुपारी करायला आवडतो. कोणाला संध्याकाळी करायला आवडतं, खेळ वगैरे खेळून आल्यावरती. तर कोणाला सगळं दिवसभराचं वातावरण एकदम गजबजीचं असतं म्हणून रात्रीच्या शांततेमध्ये अभ्यास करायला आवडतं. म्हणजेच काय, प्रत्येकाच्या वेळा, प्रत्येकाचे विचार करण्याचे हे वेगवेगळे असतात. माझं जे उत्तर आहे तेच इतर लेखक देतील की नाही कोणास ठाऊक. माझा अनुभव तेवढा मी सांगतो, तो असा की सकाळी दाढी करण्याची वेळ ही माझी विचार करण्याची सर्वात आवडती वेळ आहे आणि त्यावेळी मला नवनवे विचार सुचता येते. आता बघा, लेखक सांगतात बाकीच्या लेखकांचं किंवा साहित्यकारांचं मला माहिती नाही, पण मला जर कोणी विचारलं तर मला कोणती वेळ आवडते तर ते स्वतःचा अनुभव सांगतायत की त्यांना सकाळी दाढी करण्याची वेळ जी आहे ना, तर ती विचार करण्यासाठी सगळ्यात जास्त आवडती वेळ त्यांची ती आहे. कारण की लेखक म्हणतात की मला दाढी करत असतानाच अनेक नवीन नवीन विचार सुचतात. आता इथे लेखकाने थोडं हास्यात्मक, विनोदात्मक पण रोखटोक भाषेमध्ये वर्णन केलेलं आहे. मी सकाळी उशिरा उठतो आणि खोलीत खुर्चीवर बसून नव्हे तर गॅलरीतल्या एका खांबाला लावलेल्या आरशापुढे उभा राहून रोज दाढी करतो. डाव्या अंगाला सूर्य पुष्कळ वर आलेला असतो, त्याच्या किरणांचा झोत माझ्यावर पडतो. 3ऱ्या मजल्याच्या उंचीवरून समोर उजव्या बाजूला
भिंतीच्या व कौलारूंच्या उंच सकल आडव्या उभ्या रांगा दिसतात. आता इथे बघा लेखकाने त्यांची विचार करण्याची वेळ कोणती त्याचं वर्णन केलेलं आहे. लेखक सांगतात की सकाळी ते उशिरा उठतात आणि उशिरा उठल्यानंतर ते खुर्चीत वगैरे बसून काही दाढी करत नाही. तर गॅलरीमध्ये एक त्यांनी खांब लावलेला आहे, त्याच्यापुढे त्यांनी त्या खांबाला आरसा लावलेला आहे आणि रोज त्यामध्ये ते त्या आरशामध्ये बघून दाढी करत असतात. आणि मग त्यावेळेसच लेखक वर्णन करत आहे की डाव्या अंगाला काय झालेला असतो, सूर्य पुष्कळ वरती आलेला असतो, कारण की ते उशिरा उठतात ना. मग त्यांच्या तो किरणांचा झोत ते लेखकाच्या अंगावरती पडत असतो. आणि त्याचबरोबर लेखक पुढे म्हणतात की तिसऱ्या मजल्यावरच्या उंचीवरून समोर उजव्या बाजूला भिंतीच्या व कौलारूंच्या उंच सकल आडव्या रांगा सुद्धा त्यांना उभ्या दिसत असतात. पावसाळ्यात दिशा धूसर झालेल्या असतात. कधी पावसाची नाजूक झिमझिम, कधी गरजणारी वृष्टी सुरू असते, पण बाकीच्या ऋतूत संबंध देखावा उन्हाळणं झळकत असतो. आता लेखक इथे बघा त्यांच्या या थोडं निसर्गाचं वर्णन पण याच्यामध्ये सांगत आहेत की इतर ऋतूमध्ये कसं होतं की पावसाळ्यामध्ये वगैरे ढगाळ वातावरण असतं की नाही, त्यामुळे सूर्य वगैरे दिसत नाही, सूर्यप्रकाश एवढे काही तेज नसतात. मग आणि त्यावेळेस कसं रिमझिम पाऊस पडत असतो. मग ते पावसाची नाजूक रिमझिम, कधी गरजणारी वृष्टी म्हणजे पाऊस मोठ्या प्रमाणात पडतो, ढग वगैरे चमकतात, विजा वगैरे चमकतात, ढग वगैरे गरजतात की नाही, मग ती गरजणारी वृष्टी. पण बाकीच्या ऋतूमध्ये संबंध देखावा उन्हाळणं झळकत असतो. म्हणजे पावसाळा जर ऋतू सोडला तर इतर दोन्ही ऋतूंमध्ये म्हणजे हिवाळा आणि उन्हाळ्यामध्ये त्या सूर्याची किरणांची झोत लेखकावरती पडत असते. त्याचं वर्णन इथे लेखक करत आहेत. खालच्या रस्त्यात दिवसाच्या सुरुवातीची रहदारी चालू झालेली असते. वाहनांचे, फेरीवाल्यांचे, संभाषणाचे, आयांनी लहान मुलांना मारलेल्या हाकांचे आवाज उठत असतात. आता बघा लेखक म्हणतात की माझ्या चारी बाजूला इतका गोंगाट असतो, इतका आवाज असतो की एकीकडे रस्त्यावरनं वाहनांचा आवाज येत असतो, रस्त्यावरनं वेगवेगळ्या फेरीवाल्यांचा आवाज येत असतो, इतर संभाषणांचा, लोकांमध्ये जो काही संभाषण होत असतं त्याचा आवाज येत असतो. परत आईंनी मुलांना आवाज दिलेले असतात, हाका मारलेले असतात. ते सगळे आवाज लेखकांच्या चारी बाजूला पण येत असतात. पण लेखक म्हणतात की माझं लक्ष काही ह्या सगळ्या आवाजाकडे नसतं. स्नानगृहातल्या फवाऱ्यातून पडणाऱ्या जलधारांच्या तुषाराप्रमाणे अंगावर झाडाच्या किरणांची स्पर्शाची मौज घेत आणि प्रकाशानं ताजी झिलक दिलेल्या झाडांच्या, जमिनीच्या व टेकड्यांच्या रंगाची चमचम बघत मी क्षणभर उभा राहतो. तर इथे बघा लेखकाने थोडं निसर्गाचं वर्णन केलेलं आहे की त्यांना विचार कधी येतात त्यांच्या मनामध्ये, त्याचं सुंदर मार्मिक शब्दामध्ये त्यांनी वर्णन केलेलं आहे. लेखक म्हणतात की ज्याप्रमाणे आंघोळीला गेल्यावरती स्नानगृहामध्ये जसं आपण ते शॉवर खाली आंघोळ करतो की नाही, मग त्या फवाऱ्यामधून जलधारांचे तुषार पडत असतात, म्हणजे ते पावसाच्या धारा कशा पडतात तशा त्या शॉवरमधून पावसाच्या धारा पडत असतात अंगावरती की नाही. तसंच मग लेखक म्हणतात की त्याचप्रमाणे झाडांच्या किरणांची स्पर्शांची किरण माझ्या अंगावरती पडत असतात आणि त्यामुळे प्रकाशानं ताजी झिलई दिलेल्या झाडांच्या, जमिनीच्या आणि टेकड्यांच्या रंगांची चमचम लेखक त्यावेळी बघत असतो. आणि ते क्षणभर बघवत लेखकाच्या मनाला प्रसन्न वाटतं, उत्साह येतो आणि तो देखावा मला मुक्या शब्दांनी म्हणतो नमस्ते. मी उलट म्हणतो नमस्ते. मग मी गरम पाण्यात पडून वाट पाहणारा ब्रश उचलतो, साबणाच्या कांडीवर घासतो आणि गालावर, हनुवटीवर, गळ्यावर साबणाच्या फेसाचा जाड थर माखवायला प्रारंभ करतो. आता बघा प्रत्येकाची विशिष्ट अशी एक वेळ असते की प्रत्येक जण आपापल्या जीवनामध्ये एवढा व्यस्त असतो की तो थोडा तरी वेळ स्वतःसाठी देत असतो. काही काहींना बघा बाथरूमला आंघोळीला गेल्यावरती मस्तपैकी ते आंघोळ करत असताना गाणं गुणगुणणं, त्याच्या वेळेस त्याचा तो आनंद तो घेत असतो. तसंच लेखक इथे सांगत आहे की मला निवांत असा वेळ कधीच नसतो. प्रत्येक वेळ माझ्या मनामध्ये विचार येत असतात, पण माझ्या विचार करण्याची जी सगळ्यात आवडती वेळ म्हणजे काय की ज्यावेळेस लेखक दाढी करतात त्यावेळेस. त्याचं वर्णन इथे लेखकाने केलेलं आहे की त्या सकाळी दाढी करण्याच्या वेळेला ते सगळे छानपैकी सूर्यांचे प्रकाश आणि ताजी झिलई झाडाच्या, जमिनीच्या आणि टेकड्यांच्या रंगावरती चमकत असतात आणि तो क्षणभर लेखक तो क्षण बघत बसतात. आणि नंतर तिथे लगेच त्यांच्या कल्पना त्यांच्या तिथे त्या उत्साहाने जागृत होत असतात आणि मग त्या कल्पना त्यांच्या डोक्यामध्ये विचाराच्या रूपाने येऊ लागतात. मग ते लेखक म्हणतात की विचार म्हणतात नमस्ते, मग मी पण म्हणतो नमस्ते. आणि नंतर मग लेखक हळूहळू गरम पाण्यामध्ये त्यांचा तो ब्रश धुवायला टाकलेला असतो तो उचलतात आणि जे काही
दाढी करण्याचे जे काही त्यांचे साबण वगैरे असतं त्याच्या काठीवरती ते घासतात. नंतर गालावर, हनवटीवर, गळ्यावर त्या साबणाचा जाड फेस असं त्या माखवायला सुरुवात करतात. आणि त्याच क्षणी तो वेळ लेखक म्हणतात की त्याच क्षणी काय होतं, नवे विचार, नव्या कल्पना माझ्या मनात कारंजाच्या तुषाराप्रमाणे ओढू लागतात. माझ्या लेखनातल्या कितीतरी गोष्टींचा जन्म अशा प्रकारे दाढी करण्याच्या वेळी झालेला आहे. यावेळीच माझ्या विचारांना का भरती यावी ते मला सांगता येणार नाही. ते एक मला अजून न उकललेलं गूढ आहे. आता इथे लेखक सांगतात की बघा, हाच तो क्षण, हीच ती वेळ जेव्हा माझ्या विचारांना चालना मिळते, माझ्या कल्पनांना, नवनवी कल्पनांना उत्साह मिळतो. तर तीच वेळ इथे लेखक सांगत आहे आणि ती म्हणजेच की लेखक दाढी करत असताना. मग लेखक म्हणतात की माझ्या लेखनातल्या कितीतरी गोष्टींचा जन्म ह्या अशा प्रकारच्या दाढी करण्याच्या वेळीच आलेल्या आहेत. की लेखक म्हणतात की जे काही मी साहित्यकृती लिहिलेल्या आहेत तर त्या साहित्यकृतींचा जन्म जो आहे तो ह्याच वेळी दाढी करण्याच्या वेळेसच अनेक अशा कल्पना त्यांना सुचलेल्या आहेत. आणि लेखक म्हणतात की यावेळीच माझ्या विचारांना का बरं भरती यावे, ह्याचं काय मी असं स्पेसिफिक कारण सांगू शकत नाही. पण लेखक म्हणतात की मला पण हे अत्यंत महत्त्वाचं गूढ असं वाटतं किंवा रहस्य वाटतं की ह्या प्रश्नाचं उत्तर मलाही मिळालेलं नाही की दाढी करायच्या वेळेलाच मला का अशा कल्पना सुचतात. मग लेखक म्हणतात की हे माझ्यासाठी सुद्धा अजून न उकललेलं असं गूढ आहे. कदाचित असं असेल की दाढी करण्याच्या वेळी माझ्याजवळ कोणी नसतं, असलेलं मला आवडतही नाही आणि ह्या वेळी मिळणारा एकांत. तर मग इथे लेखक म्हणतात की बघा, एक असा वेळ असतो की आपण कधीतरी आपल्या स्वतःसाठी देत असतो. तर लेखक म्हणतात की माझा पूर्ण दिवसभरामधला जो वेळ आहे ना, त्याचा मला विचार किंवा काहीतरी लोक मला भेटायला येणार किंवा माझा सगळा वेळ हा व्यस्त असतो. साहित्यकार असल्या कारणाने, लेखक असल्या कारणाने त्यांचा दिवसभर पूर्ण व्यस्त असतो. पण दाढी करण्याच्या वेळेला त्यांच्याजवळ कोणी नसतो. आणि लेखक म्हणतात की दाढी करताना मला माझ्याजवळ कोणी आलेलं पण मला आवडत नाही आणि तेवढाच काही वेळ त्यांना एकांत असा मिळतो. आणि इतर सर्व वेळेच्या एकांताहून निराळ्या स्वरूपाचा असतो. कदाचित हेही कारण असेल की साबणांच्या सुगंधी शुभ्र गुदगुदल्या करणारा फेस तोंडावर फासताना व नंतर वस्त्याच्या पात्यानं तो काढताना विचार करण्याची माझी मुळीच हेतू नसतो. मग आता इथे लेखक सांगतात की बघा, हा दिवसभरातला जो एकांत वगैरे असतो त्यावेळेस एकांत नसतोच, पण दाढी करायच्या वेळेला मी अगदी एकटा असतो आणि एकांत असल्या कारणाने कदाचित त्यावेळी मला अनेक प्रकारच्या कल्पना सुचत असतील आणि तीच माझी आवडती विचार करण्याची वेळ आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, इथे लेखकाने अत्यंत मिश्किल स्वरूपामध्ये त्यांनी त्यांच्या विचार करण्याची वेळेचं वर्णन केलेलं आहे. आणि त्यांची विचार करण्याची वेळ वाचताना आपल्याला पण आनंद होतोय की आपल्या पण जीवनामध्ये अशा अनेक गोष्टी असतात, अशा स्वतःसाठी आपण वेळ राखून ठेवलेला असतो आणि त्याच्यामध्ये आपल्याला अनेक कल्पना सुचत असतात. तर त्या कल्पनांचं आपण काय केलं पाहिजे, अशा वेगवेगळ्या प्रकारे आपण त्याचा उपयोग करून घेतला पाहिजे. आता लेखकाने पुढे काय वर्णन केलेलं आहे याचा अभ्यास आपण पाठाच्या पुढील भागामध्ये अभ्यासणार आहोत. धन्यवाद.